देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला ठाकरेंनी घाम फोडला. भाजपला फक्त 4 मतांनी बहुमत मिळालेलं आहे. एकनाथ शिंदेकडे निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून फुटलेल्या 53 स्टँडिंग नगरसेवकांचे बळ होते. तर एकनाथ शिंदेंचा आत्ताचा आकडा 29 पर्यंत पोचला आहे. सर्व यंत्रणा उधळत लावून ठाकरेंनी बीजेपीला आणि शिंदेंना अक्षरशः शेवटच्यापर्यंत रोखले आहे. हाच सांगणारा हा निकाल. सुरुवात करूया आकड्यांच्या लॉजिकवरून. 2017 साली शिवसेना विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असा सामना मुंबई महानगरपालिकेत झाला होता. याचमध्ये शिवसेनेला 84, बीजेपीला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, समाजवादी पक्ष 6, MIM 2 अशा जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे 70 ते 80% लोक त्यांना सोडून गेले. लोकसभेला ठाकरेंनी करिश्मा केला तर विधानसभेत ठाकरेंचा पराभव पत्करावा लागला. आमदार खासदार यांचे बहुमत एकनाथ शिंदेंच्या सोबत होते. ठाकरे संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काळात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली. 84 पैकी 53 नगरसेवक एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे फोडले. तर आकडा होतो शिंदेचा 53 नगरसेवक प्लस बीजेपीचे 82. एकूण टोटल मिळून 135 महायुतीचे नगरसेवक होते. ठाकरेंनी राहिलेल्या नगरसेवकांवर इलेक्शन लढायला चालू केले. त्यात पण बीजेपीने पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून पण AB फॉर्म मागं घ्यायला लावले. ठाकरेंनी या सगळ्यांना तोंड देत चक्क 65 नगरसेवक निवडून आणले आहेत. ठाकरेंनी थेट 31 वरून 65 नगरसेवक निवडून आणले आहेत, जिथे बीजेपीचा आकडा टोटल 116 आहे, जो की ठाकरेंनी 31 वरून 65 तर बीजेपीने 135 वरून 116 वर गेले आहे. तुम्हालाच कळत असेल नक्की जिंकले कोण. बीजेपी सातत्याने ठाकरेंवर आरोप करत होते की ठाकरेंकडे मतदारच नाही आहे, ठाकरेंना कोण मतच करणार नाही आहे, ठाकरे हा काँग्रेसच्या मतावर निवडून येणार आहे. पण आता ठाकरेंनी सेपरेट लढून बीजेपी आणि बाकी सगळ्यांना दाखवून दिले की त्यांची खरी ताकद किती आहे. ठाकरेंना मिळालेली एकूण मते 7 लाख आहेत, तर तीच शिंदेंना मिळालेली मते आहेत 2.5 लाख. ठाकरेंना मिळेल तर टक्क्यात आपण बघूया. ठाकरेंना 27.52% मतं मिळाली तर शिंदेंना 10.48% मिळालेली आहेत. ह्या स्थितीमध्ये आपल्याला कळत आहे की ठाकरेंनी त्यांची पावर अजूनही शिल्लक ठेवली आहे आणि बीजेपीलाही समजलेले आहे की ठाकरेंची ताकद अजून किती आहे. बीजेपीचे बळाचा वापर करून, अगदीच विधानसभेच्या अध्यक्षाचा वापर करून लोकांना गल्लीबोळात जाऊन फॉर्म मागं घ्यायला लावले आहेत. पण यामध्ये ठाकरेंनी 7-8 नंबरच्या लोकांना घेऊन ही निवडणूक लढवलेली आहे. अशा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी 65 नगरसेवक निवडून आणले आहेत, तर मनसेचे 6 नगरसेवक म्हणजेच टोटल 71 नगरसेवक निवडून आणले आहेत, ती पण काँग्रेससोबत नसताना. ठाकरेंनी हेही दाखवून दिले आहे की त्यांची ताकद किती आहे काँग्रेससोबत नसताना. अशा परिस्थितीमध्ये बीजेपीला या निकालातून चांगलेच कळालेले आहे. हा माणूस संपलेला नाही, हा माणूस संपत नसतो, हा माणूस, या माणसाला संपदा देखील येणार नाही.